तर राज्य सरकार विरोधात विरोधकांची ही घोषणाबाजी आपण बघितली, त्याचे देखील अपडेट घेऊच। मात्र पुढची एक बातमी बघूयात। एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळामध्ये सुरू केलेल्या किंवा पुनरुज्जीवित केलेल्या काही योजना देवेंद्र फडणवीस सरकारनं निधी न दिल्यामुळे बंद पडण्याची शक्यता आहे। सणासुदीसाठी आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना अशा काही योजनांना निधी उपलब्ध नसल्यामुळे या योजना बंद होणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेल्या योजना या फक्त कागदावरतीच उरल्या आहेत अशी चर्चा आहे। आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी योजना, तीर्थाटन योजना बंद का झाल्या असा सवाल विरोधकांनी केलाय। मात्र कोणतीही योजना बंद होणार नाही असा दावा सरकारनं केला। बघा, तीर्थयात्रा योजना ज्यांचं वय 50-60च्या वर आहे अशा माता भगिनींसाठी सुरू केली होती। बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाली जी तिथं दवाखान्याची योजना सुरू केली होती त्याला निधी सुद्धा दिला गेला नाही। या योजनेचा विसर सरकारला कुठेतरी पडलाय असं आपल्याला म्हणावं लागेल। नाहीतर त्यांच्या अंतर्गत काहीतरी कुरघोड्या असल्यामुळे फक्त त्या शिंदे साहेबांनी सुरू केल्या म्हणून आता बंद करायच्यात असा कुठला निर्णय जर दादांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झाला असेल तो त्यांनाच त्या ठिकाणी माहिती नाही, तर शिंदे साहेबांना माहिती। शिंदे साहेबांच्या काळामध्ये म्हणजे मुख्यमंत्री असताना ज्या ज्या विविध योजना तिथं काढल्या गेल्या होत्या त्या बऱ्याचशा योजना अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे या बजेटमध्ये नाव न घेतल्यामुळे त्या कॅन्सल झाल्यात असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल। त्यात महत्त्वाची योजना जी त्या काळामध्ये थोडंसं हिंदू समाजाला तिथं प्रेरित करण्यासाठी जी आणली होती की आम्ही लोकांना ज्यांना कोणाला तिथं देवदेवाला जायचं असेल तिथं आम्ही पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं होतं। पण दुर्दैव असं ती योजना या सरकारने सत्तेत आल्यानंतर बंद केली। त्यामुळे ज्या ज्या योजना चालू होत्या त्या चालू ठेवाव्यात। तर राज्याचा अर्थसंकल्प काल सादर झाला, पण लाडक्या बहीण योजनेच्या तरतुदी संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे। ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये घट करण्यात आली आहे। राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद झाली आहे। तर गेल्या वर्षी केवळ 9 महिन्यांसाठी तब्बल 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती। दरम्यान 36,000 कोटींमध्ये फक्त 2 कोटी महिलाच लाभ घेऊ शकतात। जानेवारी अखेरपर्यंत 2 कोटी 41 लाख लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता। त्यामुळे आता येत्या काळात लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे। हेच मत आहे की जर तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये बोलला असता की आम्ही 1500 वरनं 2100 लाडक्या बहिणी योजनेचं मानधन करू पण ते 2 वर्षानंतर सत्तेत आल्यानंतर करू तर आम्ही मान्य केलं असतं। त्याच्याचबरोबर दादा जे म्हणतायत की मी बोललोच नव्हतो पण तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही दिलं होतं की 1500 वरनं 2100 करणार आहात। आमचं मत एवढंच आहे की इलेक्शनच्या काळामध्ये फार घसा कोरडा होऊस तर तुम्ही म्हणत होता की आम्ही 2100 करू, आम्ही कर्जमाफी करू। मग तुम्ही मुंबईच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी थांबलाय का? लाडकी बहीण योजना ही मुळात एकनाथ शिंदेजींचीच कल्पना होती। त्यांना वाटलं मी मुख्यमंत्री मला करतील त्यामुळे त्यांनी पायावर धोंडा मारून घेतला असं माझं मत आहे। एक तर राज्याच्या तिजोरीला भार पाडलाय आणि बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ह्याच्यामध्ये बहिणींना दिलं त्याचा आनंद, पण त्यांनी आणलेली योजनेचा फायदा त्यांना काय झाला हे आता कळत आहे।